माननीय आदिनाथ चव्हाण यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर मोठे सरांना विनंती करतो की त्यांनी आदिनाथ सरांचं स्वागत करावं. आदिनाथ चव्हाण सरांबरोबर जेव्हा जेव्हा गप्पा होतात, संवाद होतो, तेव्हा तेव्हा नक्कीच काहीतरी मिळतं, काहीतरी नवीन ज्ञान मिळतं, माहिती मिळते. आजसुद्धा तशी मुलाखत आहे, पण आपण गप्पा मारूया आणि या गप्पातून मला खात्री आहे की नक्की आपल्या सगळ्यांना काहीतरी मिळेल. सुरुवातीला मी आपल्याला फक्त ॲग्रोवनचे संपादक आणि वाचनवाटा पुस्तकाचे लेखक म्हणून ते माहिती आहे, पण मी अजून थोडी त्यांची ओळख करून देतो. आदिनाथ चव्हाण सर मागच्या 3.5 दशकांपासून पत्रकारितेमध्ये आहेत. गेल्या 34 वर्षाहून अधिक काळ सकाळ माध्यम समूहामध्ये विविध संपादकीय पदांवर काम करीत आहेत. ते 1988 प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नंतर सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीत बातमीदार, उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. कृषी क्षेत्रासाठी वाहिलेल्या देशातील एकमेव अशा दैनिक ॲग्रोवनच्या संपादक पदाची धुरा ते 2009 पासून सांभाळत आहेत. या काळात अनेक नवनवे प्रयोग करून उपक्रम राबवून शेतकरी या वंचित घटकासाठी भरीव कार्य करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेतीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लिखाणाच्या माध्यमातून संघर्ष करीत असतानाच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रबोधनाचे कार्यही ॲग्रोवनच्या माध्यमातून ते करत आहेत. त्याचबरोबर जगभरातील शेतीतील बदलते प्रवाह, बाजारपेठा, मागणी पुरवठ्याचे अंदाज देऊन शेतकऱ्यांना जागरूक ठेवण्यात मोलाचा वाटा त्यांनी उचलला आहे. त्यांच्या टीमच्या मदतीने थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. संग्राही आणि अभ्यासपूर्ण दिवाळी अंक हे ॲग्रोवनचे आणखी एक वैशिष्ट्य. ॲग्रोवनच्या दिवाळी अंकाची शेतकरी तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. कृषी केंद्रित ग्रामविकासासाठी सरपंच महापरिषदेसारख्या अनोख्या व्यासपीठाची निर्मिती ॲग्रोवनकडून करण्यात आली. दरवर्षी होणाऱ्या या महापरिषदेत 1000 निवडक सरपंच सहभागी होतात. त्यांना शेतीतून विकास कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाते. राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या पाठबळामुळे ॲग्रोवनची ताकद वाढते आहे. ॲग्रोवनमध्ये मांडलेल्या शेती ग्रामविकास विषयांची दखल सरकार दरबारी तातडीने घेतली जाते. शेतीसाठीचे सकारात्मक निर्णय घेण्यासही ॲग्रोवनचा संदर्भ म्हणून उपयोग केला जातो. कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या लेखनामुळे ॲग्रोवनचा आशय अतिशय सशक्त बनला आहे. कृषीतज्ञ, धोरणकर्ते, विद्यार्थी सर्वांसाठी ॲग्रोवन विश्वासार्ह संदर्भ साहित्य म्हणून मोलाचे काम करत आहे. याशिवाय अजूनही बरंच काही सांगण्यासारखं आहे. ॲग्रोवनला आणि स्वतः वैयक्तिक आदिनाथ सरांना अनेक राज्य पातळीवरील आणि देश पातळीवरील पुरस्कारही मिळाले आहेत. पण आता मी तुर्तास इथं थांबतो आणि बाकी त्यांची ओळख आपल्याला त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून होणार आहे. तर सर, मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आता सर्वप्रथम विषय असा येतो की संपादक म्हटल्यावर पत्रकारिता. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की शेती माध्यमांमधली शेती करत असणारे हे जे लोक, यांच्या बातम्या किंवा यांचं जगणं हे फार कमी वेळा माध्यमांमधून येतं. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी एकाच वेळेला शेती करत होतो, त्याच वेळेला एका दैनिकात सुरुवातीच्या काळात बातमीदारी करत होतो. पण मी शेती करत असतानाचं माझं जगणं आणि प्रत्यक्षात मी जेव्हा इकडे यायचो तेव्हा मला माझी जी बातमीदारी करावं लागायची ती वेगळ्या पद्धतीनं करावं लागायची. की मला जी शहरातले जे लोक आहे त्यांचे जे काही प्रश्न आहे, मग शांचा भाजीपाला महागला किंवा इतर आणखीन त्यांना काही त्रासदायक होईल किंवा अशा स्वरूपाचं बातमीदारी करावं लागतं. तुम्ही एकूण ह्या सगळ्याकडे कसं बघतात असं मला विचारायचं आहे. आणि मला याला जोडूनच तुम्हाला विचारायचं की कृषी पत्रकारिता म्हणजे नेमकं काय? नमस्कार. आदरणीय शरद जोशींच्या स्मृतींना मी सुरुवातीला वंदन करतो. कारण शेती क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा फुलेंच्या नंतर शेतकऱ्यांचा खरा उद्गार कोण असेल तर ते माननीय शरद जोशी होते. कारण त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली, म्हणजे विशेषतः महात्मा फुलेंनी तर शेतकऱ्याचा आसूडपासून अनेक प्रकारचं उत्तम प्रकारचं वाङ्मय वैचारिक दिलं आणि त्यातून एक पहिल्यांदा ते जगापुढं आलं. पहिल्यांदा शेतकरी हा घटक म्हणजे अगदी इंग्रज सरकार असेल तेव्हाचं किंवा इतर लोक असतील त्यांच्या पुढं आलं आणि त्या व्यवस्थेला विरोध करून ते पुढं आले. मला असं वाटतं की महात्मा फुले हे
पहिले खरे कृषी पत्रकार होते. तर त्यांनी जे काही शेतकऱ्यांसाठी केलं ते, आणि त्या काळामध्ये कल्पना करा 150-200 वर्षांपूर्वी त्यांनी जे लिहिलं ते आजसुद्धा डोळ्यात अंजन घालतं आपल्याला. त्यांची शब्द वाक्यरचना तुम्ही बघा, अक्षरशः अंगावर काटा येतो, असं सुंदर लिहिलं ते. आणि तेच पुढं शरद जोशी साहेबांनी ते काम पुढं केलं. आणि विशेषतः ढोबळ जी मांडणी असते की शेतीवर अन्याय होतो, शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो, ही ढोबळ मांडणी झाली. नेमकं काय आणि त्याला आकडेवारीचा काय आधार, तर हे आधार देण्याचं काम शरद जोशी साहेबांनी केलं. आणि मला नेहमी खूप कृतज्ञता वाटते की कुठलीही चळवळ असेल तर ती परिपूर्ण अशी असत नाही. म्हणजे चळवळ असल्यावर चळवळ कशी असायला पाहिजे, माझ्या हिशोबाने चळवळीला 2 चाकं असायला पाहिजेत. एक असतं प्रबोधन, दुसरं संघर्ष. यापैकी एक जरी नसेल तर त्याला काय उपयोग नाही. तर जोशी साहेबांनी हे जे काम केलं हे म्हणजे भयंकर आहे. म्हणजे मला अक्षरशः अंगावर काटा येतं की ग्रामीण भागामध्ये अगदी साधा शेतकरी, विजार शर्टवाला सुद्धा इतकी उत्तम भाषा बोलतो जे जोशी साहेबांच्या संपर्कात आले. अभ्यासपूर्ण बोलतो. तो उगीच रडारड करत नाही की हे असं आहे तसं आहे, शेतकऱ्यांच्या अन्याय होतं, जनरल नाही बोलतो, आकडेवारी सकट बोलतो. मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं काम आहे. आणि कार्यकर्ते घडवणं ही सोपे काम नाही आहे. आज राजकीय पक्ष बघा तुम्ही, कुठलाही राजकीय पक्षकडं आता कार्यकर्ते घडवणारी यंत्रणा राहिलेली. सत्ताधारी पक्ष त्या बाबतीत आहे आत्ताचा, पण ते वेगळ्या पद्धतीचं काम चाललं आहे, त्याच्यात आपण नको पडूया, तो वेगळा विषय. पण अशी व्यवस्था आता कुठंच नाही की उत्तम कार्यकर्ता घडवला, अभ्यासपूर्ण कार्यकर्ता. आणि कार्यकर्त्यांची केवढी मोठी फळी, विदर्भ घ्या, मराठवाडा घ्या, पश्चिम महाराष्ट्र घ्या, त्यातून अनेक नेते आज जे शेतकरी आंदोलनामध्ये आहेत, अनेक नेते त्या काळातले आता संघटनेमध्ये पुढं फूट पडली, नंतर काही गोष्टी घडल्या. आता काही फक्त नुसतीच आंदोलनं सुरू आहेत, त्याला वैचारिक आधार या सगळ्या गोष्टी ज्या पाहिजेत त्या काय आपल्याला दिसत नाही आहेत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यातून ही जी फळी घडली हे मला मोठं आश्चर्य वाटतं की हे इतके साधी माणसं कसं इतकं सुंदर लिहितात, इतका विचार करतात, मोकळेपणाने मांडणी करतात. आणि असे 1-2 नाही आहेत, शेकडो लोक असे आहेत. म्हणजे पाशा पटेल आमच्याशी जोडलेले आहेत, घनवट साहेब जोडलेले आहेत. परवा चिमनदादा पाटलांचं निधन झालं, आपण मोठे साहेब त्यांना श्रद्धांजली व्हायला पाहिजे. अगदी साधा माणूस, कायम फोन करणार आणि आपल्याला ॲग्रोवनला मला अमुक लिहायचं आहे, तमुक लिहाय, आणि आकडेवारी सकट लिहिणार. शेवटच्या काळात तर ते पडले होते. मी त्यांना म्हणायचो की दादा आता तुम्ही थोडी काळजी घ्या तब्येतीची, आपण विषय मांडतोय, ॲग्रोवन तुमचं काम पुढं चालू ठेवते, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. पण ते शेवटपर्यंत लिहित राहिले आमच्याकडं. मला असं वाटतं की ही जी तळमळ आणि ही जे आहे हीच कृषी पत्रकारिता ना, वेगळं काय कृषी पत्रकारिता म्हणजे बातमी लिहिणं म्हणजे पत्रकारिता असं नाही आहे. मला असं वाटतं की ही चळवळ सशक्तपणे, आणि हे करत असताना शेतकरी संघटनेचे जो ॲग्रोवनशी जोडले, म्हणजे ॲग्रोवनचं व्यासपीठ सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. घनवट साहेब लिहितात, बाहेरसाहेब लिहितात, मोठे साहेब लिहितात, इथं उपस्थित असलेले सगळे ॲग्रोवनचे वाचकसुद्धा असतील. पण हे सगळे आमच्याकडे लिहितात. दुसरं कुठलं व्यासपीठ नाही. तुम्ही आठवून बघा तुमच्याकडचा कुठला पेपर तुमचं लिखाण देतो का, कधीतरी निमित्त मात्र कधीतरी दिलं असेल, पण सातत्यानं कोण देतं, ॲग्रोवनमध्ये फक्त येतं. कारण शेती, माती, ग्रामीण भाग ह्यातलं जे सगळं आहे, कुठल्याही मुख्य प्रवाहातले माध्यम जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे कुठेही चित्र आता दिसत नाही. सगळी माध्यमं आता शहर केंद्रित झालेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ॲग्रोवन एकमेव पेपर असा आहे की जो शेती, माती आणि ग्रामविकासाच्या त्या ह्याच्यासाठी वाहिलेला आहे, आणि त्या पद्धतीचं काम ॲग्रोवन करतो आहे. मध्यंतरी काही संघर्षाचे प्रसंग आले, आमच्याकडे काही जहाल लिखाण झालं, घनवट साहेबांनी ॲग्रोवनसुद्धा होळीसुद्धा केली आमचे. नंतर ऑफिसला आले होते ते, नंतर तुम्ही म्हटलं तुमची भूमिका मांडा आमच्याकडे, तुमचे लोक लिहितच नाहीत, आम्ही काय करू. मग तेव्हापासून ते लिहायला लागले, बरेच लोक लिहायला लागले. नंतर आधी पण काही लिहित होते, पण नंतर हे सगळे लोक, आपण सगळ्यांचं काम एक आहे. आम्ही फक्त माध्यमांमधनं करतो आणि तुम्ही रस्त्यावर उतरून चळवळीत काम करता. उद्देश आपला एकच आहे, त्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड आम्ही करत नाही. तू जो आणखीन एक मुद्दा विचारलास, ज्ञानेशची आणखी एक ओळख म्हणजे ज्ञानेशनं ॲग्रोवनमध्ये काम केलं आहे. ज्ञानेश माझ्याकडे रिपोर्टर म्हणून नाशिकचं काम करत होता, त्यामुळं आमचं खूप बऱ्यापैकी जवळचा संबंध राहिला. ॲग्रोवनचा बातमीदार म्हणून त्यानं चांगलं काम केलं. तर तू जे मगाशी सांगितलंस की शेती करताना तिथला तुझा अनुभव किंवा तिथलं जे आहे ते वेगळं असतं, आणि बातमीदारी कुठल्या तरी एखाद्या पेपरमध्ये करताना की ॲग्रोवन आहे दुसऱ्या, तर तिथं तुम्हाला त्रास होतो की वेगळंच काहीतरी लिहावं लागतं. इकडं तर आपल्या मालाला भाव नसतो आणि तिकडं मात्र महागाई वाढली म्हणून लिहायचं, असं हे जे आहे ही गफलत आहे माध्यमांमधली. आणि हे मी नेहमी या पद्धतीनं मांडणी करतो की औद्योगिक क्रांती जेव्हा झाली
तेव्हापासून या पद्धतीची जगभरात या पद्धतीची मांडणी झाली की लेबर स्वस्तात हवं आहे उद्योगांना. लेबर स्वस्तात हवा असेल, त्यांना कमी पगार द्यायचा असेल तर त्याच्या पोटापाण्याला जे लागतं ते स्वस्तात मिळायला पाहिजे. मग ते उद्योगपतींचा दबाव आला आणि त्यातून मग औद्योगिक क्रांतीनंतर आधीसुद्धा शोषण होत होतं, पण नंतर पद्धतशीर शोषण सुरू झालं आणि जगभरात झालं, भारतातही ते झालं. आणि नंतरच्या काळामध्ये माध्यमांमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक विशिष्ट ह्याचे लोक तुम्हाला दिसतील माध्यमांमध्ये लिहिणारे, जे पूर्वीपासून, आता सगळ्या समाज घटकांचे लोक आले पण पूर्वीपासून ते आले, ते ग्राहक वर्ग होता, तो उत्पादक वर्ग नव्हता. त्यामुळे त्यांनी जे लिखाण केलं ते ग्राहकांच्या बाजूने केलं. अमुक महागाई झाली, तमुक साखर महाग झाली, कांद्यानं डोळ्यात पाणी आणलं, हे त्यांनी त्या पद्धतीची मांडणी केली. ॲग्रोमध्ये अशी मांडणी तुम्हाला कधीही दिसणार नाही. ते साखरेचा भाव वधारला म्हणून आम्ही, महागाई नाही झाली म्हणणार आम्ही. ही जी परिभाषा आहे, ही परिभाषासुद्धा महत्त्वाची आहे ना, ही मांडायला पाहिजे ना आपण प्रत्येकाने. तर ह्या पद्धतीची मांडणी, कारण आमच्या पुढं ज्यावेळी ॲग्रोवन सुरू झाला, अभिजित पवार सरांची मूळ कल्पना, त्यांनी ॲग्रोवन सुरू केला आणि त्यावेळी सुरू झाला त्यावेळी कुठलंही रोल मॉडेल आमच्यापुढं नव्हतं की कशा पद्धतीची पत्रिका. कृषी पत्रकारिता म्हणजे काय, करायचं काय नेमकं. म्हणजे ही माध्यमं जी लिहित आहेत, म्हणजे साखरेचा भाव वाढला त्याच्या विरोधात लिहित आहेत, कांदा महागला त्याच्या विरोधात लिहित आहेत, तसं लिहायचं का वेगळं लिहायचं, ही दुविधा होती. कारण ग्राहक वर्गसुद्धा मोठा आहे, सगळेच ग्राहक आहेत. तर आम्ही त्या पद्धतीने, हा जो वर्ग आहे, आम्ही मात्र ॲग्रोनमध्ये सातत्यानं ही भूमिका घेतली की शेतकऱ्याचा भाव वाढून मिळायला पाहिजे आणि त्यासाठी जे आवश्यक आहे ते करणार आम्ही. आणि त्या पद्धतीची भूमिका घेऊन तेव्हापासून ॲग्रोवन काम करतो आहे आणि आजपर्यंत त्याच पद्धतीने काम करतो आहे आणि उद्यासुद्धा तशाच पद्धतीने काम करेल. हे जी माध्यमांमधली जी गफलत झाली आहे, आणि काय होते त्यामुळं की उत्पादकाच्या विरोधात लिहायचं, ग्राहकाच्या बाजूने लिहायचं, हे माध्यमांमध्ये आता सरसकटीकरण झालं आहे. कुठलंही घ्या, टी व्ही घ्या, कुठलंही माध्यम घ्या, डिजिटल घ्या, वृत्तपत्र घ्या, सगळीकडे या पद्धतीची मांडणी होती. महागाई निर्देशांक, त्याच्यामध्ये हे सगळे घटक आहेत आपले, कांदा टोमॅटोपासून सगळ्या गोष्टी आहेत. तर हे जे, आणि त्याच्यामध्ये बसून ते वाढलं की लगेच दंगा की अरे वाढलं, मग RBI काहीतरी नियंत्रण आणणार, मग अमुक करणार, मग साठेबाजीला हे निर्यातीवर बंदी, या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर ही जी पत्रकारितेतली गफलत आहे, ही दूर करायचा प्रयत्न ॲग्रोवन करतो आहे. ह्या सगळ्या माध्यमांमध्ये उतरली असं काही माझं म्हणणं नाही आहे, पण किमान सकाळमध्ये आम्ही याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आणला. आमचंच सकाळ मोठं भावंड आहे, तर सकाळमध्ये तुम्हाला या पद्धतीचं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूचं लिखाण तुम्हाला नक्की वाचायला मिळतं. ॲग्रोवनची भूमिका तुम्ही अगदी नेमक्या शब्दात सांगितली. सर, आता असं झालं की शेती समोरची आव्हाने आत्ताच्या परिस्थितीमध्ये, त्याचा तुम्ही पण उल्लेख केला, जगाची पार्श्वभूमी, मग सरकारची किंवा केंद्राची शासनाची आयात निर्यात धोरणे किंवा इतर अशा बऱ्याच प्रकारच्या आव्हानं या शेतीसमोर आता दिसत आहेत आणि ती दिवसेंदिवस वाढत पण चालली. तर ॲग्रोवनचे संपादक म्हणून तुम्ही ह्या सगळ्याकडे कसं बघता? ही आव्हानं वाढत चालली आहेत आणि वाढणार आहेत, ही कमी नाही होणार. कांद्यावर निर्यात बंदी 100% होणार, हे गृहीत धरा तुम्ही, हे होणारच आहे. आता ह्याला जर चॅलेंज करायचं असेल तर आपली ताकद, शेतकरी म्हणून आपण राजकीय ताकद आपण कधी निर्माण नाही करू शकलो, हे मला वैषम्य वाटतं. कारण इतका मोठा घटक आहे, 60% लोक अवलंबून आहेत, 52% रोजगार निर्मिती शेती क्षेत्रातनं होते, तरीसुद्धा आपली वोट बँक नाही आहे. जातींच्या वोट बँका आहेत किंवा उद्योजक आणि हे त्यांची लॉबी करून सरकारला हवे ते निर्णय घ्यायला भाग पडतात. पण शेतकरी म्हणून आपण ते करू शकतो का? तर आपली ती ताकद नाही आहे. कारण आपण एरवी शेतीमालाच्या भावासंदर्भात बोलतो, पण मतदानाची वेळ ज्यावेळी येते त्यावेळी प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने, आपल्या भागातला पुढारी, माझ्या जवळचा, माझं काहीतरी भलं करणारा अमक्या ह्याला मतदान करतो आपण. जो शेतीमालाच्या विरोधातले निर्णय घेतो, भावाच्या बाबतीतले किंवा निर्यात बंदीसारखे, तर त्याच्या विरोधात मतदान आपण केलं पाहिजे हे कोणाला वाटत नाही. ते जोपर्यंत ही राजकीय उमज समज आपल्यामध्ये येत नाही आणि आपण जोपर्यंत त्या पद्धतीने वाटचाल करत नाही, आपली ताकद, आता इतका 60% म्हणजे किती मोठी लोकसंख्या आहे. आपण एकत्र झालो तर काय सरकार बनणं अवघड आहे. नाना पाटेकरांनी सकाळी सांगितलं की तुम्ही सरकारकडे मागू नका, तुम्हीच सरकार बनवा. नाही बनवू शकत आपण, कारण आपण विभागलेले आहोत. फोडा आणि झोडा हे जे ब्रिटिशांनी केलं ते आजही सुरू आहे. आजचं राजकीय तुम्ही अवकाश बघा, सगळीकडं तेच सुरू आहे आज. आणि त्याचा बेनिफिट घेऊन त्यांना माहिती आहे काही तुमच्या विरोधात निर्णय घ्या, तुम्ही काही एक होत नाही. आणि त्यांना पाहिजे ती जी ओटचा शेअर पाहिजे त्याची व्यवस्था त्यांनी करून ठेवली आणि त्याला ते लोकशाही म्हणतात. आता तुम्ही काय करणार?
मोठं चॅलेंज आहे. आपण जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत याला काही सोल्युशन मिळते असं मला वाटत नाही. म्हणजे आपली समज कमी पडते. अगदी. तुम्ही सुरुवातीला महात्मा फुल्यांचा उल्लेख केला की त्यांनी ह्या सगळ्या अनर्थाचं मूळ अविद्या असं सांगितलं. आणि मी अविद्या म्हणजे ती आजही परिणाम म्हणजे परिस्थिती तीच आहे. आणि तुम्ही बऱ्याच वेळा असं तुमच्या बोलण्यातून मी ऐकलेलं आहे की आपण गुंतवणूक केली पाहिजे, ती ज्ञानामध्ये केली पाहिजे असं तुम्ही बऱ्याच वेळा म्हणतात. मग या सगळ्यामध्ये म्हणजे नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे? ज्ञान दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे शेती आपण ज्या पद्धतीने करतो, म्हणजे ॲग्रोवनचा नेहमीचा उद्दिष्ट राहिलेलं आहे. म्हणजे मी आहे, ज्ञानेश आमच्या परिवारातला, तुम्हाला बहुतेकांना माहिती आहे की नाही माहिती आहे, पण राजे भोसले, प्रमोद राजे भोसले इथं आहेत. त्या ॲग्रोवनमध्ये आम्ही एकत्रित काम केलं. ते बिझनेस हेड होते आमचे आणि आम्ही एकत्रित काम केलं. आमची ही तळमळ होती, ॲग्रोवन जे वृत्तपत्र आहे तर हे शास्त्रीय पद्धतीनं चालत, तिथला कंटेंट असेल तो त्या पद्धतीचा असायला पाहिजे. म्हणजे शेती हा व्यवसाय आहे आणि शेती हे विज्ञान आहे. हे जोपर्यंत आपल्याला पटत नाही, ठसत नाही, तोपर्यंत आपण काय उत्तम शेती करू शकत नाही, हे स्पष्ट आहे. मग बाजारभाव, बाकीच्या गोष्टी खूप आव्हान आहेत, ती वेगळ्या गोष्टी आहेत. ही दोन बेसिक आहे. शेती हे विज्ञान आहे, आपण मान्य करणार आहे का? हे करायलाच पाहिजे, हे सायन्सच आहे आणि जगभर त्या पद्धतीनं काम होतं. आणि शेती हा व्यवसाय आहे, 100% तितका वेळ देणं, त्या पद्धतीनं बिझनेसचं प्लॅनिंग करणं, बिझनेसमन ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं काम करणं, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. आणि हे होऊ शकतं आणि ॲग्रोवन हे सिद्ध करून दाखवलं. ॲग्रोवन आज जर तुम्ही बघितलं, ॲग्रोवन वाचून काही लाख रुपये मिळवणारे लोक शेतकरी साधे या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी नॉलेजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, 3 रुपयाचं ॲग्रोवन ते घेतात दररोज आणि वाचतात. आणि त्यातलं जे काही आपल्याला उपयुक्त आहे ते आपल्या शेतीमध्ये अवलंबायचा प्रयत्न करतात. सक्सेस स्टोरी वाचतात, त्या शेतकऱ्याला फोन करतात, त्याच्याकडून माहिती घेतात आणि ते उत्तम शेती करतात, मार्केटिंग उत्तम करतात. कारण दोन्ही प्रकारचं ज्ञान ॲग्रोवनमधनं आम्ही सातत्यानं देतो. तर ही जी गुंतवणूक आहे तर ही मला वाटतं की खूप महत्त्वाची आहे. आपण इतर ठिकाणी खूप वेळ घालवतो शेतकरी म्हणून. तुम्ही बघा, आपण ह्या बाकीच्या गोष्टी जे करतो ते सोडून द्या, पण आपण शेतकरी म्हणून 8 तास किमान दररोज शेतीवर फोकस करतो का? तर त्याचं उत्तर नाही असं येतं. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात फिरून बघा, तुम्हाला 100% वेळ देणारा माणूस, बायका विचार राबत असतात दिवसभर शेतात, पुरुष मंडळी तुम्हाला दिसणार नाहीत, मग यश नाही मिळणार तुम्हाला. मग ही जी गुंतवणूक आहे ज्ञानातली, आणि ही केल्यामुळं यश मिळतं का? 100% मिळतं. आज महाराष्ट्रामध्ये 5 असे शेतकरी आहेत की जिने ॲग्रोवन वाचून समृद्धी मिळाली. काही लाख रुपये मिळवले, 50-60 हजार मिळवायचे, काही लाख रुपये मिळवले आणि त्यांनी घरं बांधली, बंगले बांधले आणि त्या बंगल्याला ॲग्रोवनचं नाव दिलं. मग ते जगाच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण आहे की एखादा शेतकरी, आणि शेतकरी कृतज्ञ असतो, तो शेतकरी त्याला माहिती आहे की मी ॲग्रोवन वाचल्यामुळं माझा फायदा झाला आणि हे श्रेय ॲग्रोवनचं आहे, मग तो घर बांधून त्याला नाव पण दिलं. ही इतरत्र तुम्हाला कृतज्ञता दिसणार नाही. इतरत्र लोक काय म्हणतात, मीच केलं, मला माहीत होतं म्हणून मी केलं, पण त्याच्याकडे ती कृतज्ञता आहे. आणि ही 5 उदाहरणं आहेत, पण अशी हजारो उदाहरणं महाराष्ट्राच्या कानावर येत आहेत. आणि हे आमचं काही क्रेडिट नाही, आम्ही प्लॅटफॉर्म आहोत. म्हणजे आता अनेक शेतकरी तुमच्यासारखे घनवट साहेब, बाळासाहेब हे लिहितात, किंवा इथं आदिनाथ ताकटे साहेब आहेत ते लिहितात, प्राध्यापक विद्यापीठात लिहितात, एक्सपर्ट लिहितात, अनेक लोक लिहित असतात. तर त्याच्या ज्ञानाचं आम्ही फक्त आमच्या व्यासपीठावरनं मांडणी करतो आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. एक प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही काम करतो आहे. पण ते प्लॅटफॉर्मसुद्धा असा मजबूत झाला आहे आता की आम्ही तांत्रिक ज्ञान तर देतोच, वैचारिक तर सगळं मिळतं, मार्केटिंगच्या संदर्भातलं नॉलेज सगळं सातत्याने देत असतो आणि त्याचा सगळ्याचा फायदा या शेतकरी बांधवांना होतो. आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रांती, आणि शेतकऱ्यांचं नेटवर्कसुद्धा खूप जबरदस्त उभं राहिले. कारण शेतकऱ्यांचे नंबर आम्ही त्याच्यामध्ये फोन नंबर सक्सेस स्टोरी देतो, त्याच्यामुळं खूप मोठं नेटवर्क, म्हणजे अगदी सांगलीचा शेतकरी चंद्रपूरच्या शेतकरीसुद्धा बोलत असतो. हे नेटवर्क तुम्हाला इतर राज्यांमध्ये कुठं दिसणार नाही. तर हे एक आम्ही आमच्या कामाचं एक श्रेय घेतो की हे आमच्यामुळं झालं असं आम्ही म्हणू शकतो. आणि शेतकऱ्याला पैसे मिळवून देण्यात, त्याला समृद्धी मिळवून देण्यात, त्याला गरिबीतनं वर काढण्यात एक खारीचा वाटा ॲग्रोवन उचलला असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. शेतकऱ्याच्या समृद्धीमध्ये थेट योगदान ॲग्रोवन करतो. म्हणजे कशा प्रकारचं कंटेंट आपण देतो आणि अजूनही याच्यामध्ये काय आपल्या कल्पना आहे? एक आमच्या दृष्टीने एक वाईट गोष्ट आहे. वाईट गोष्ट अशी आहे की आमच्या पुढं कुठलं रोल मॉडेल नाही आहे. ॲग्रोवन एकच आहे, कृषी दैनिक दुसरं कुठलंच नाही आहे. असे 2 किंवा 3 असले तर स्पर्धा होते.
आणि स्पर्धेतनं मग लोक हा काय करतोय तो काय करतोय मग तसं ह्याच्यासारखं करा त्याच्यासारखं करा असं करायचा प्रयत्न करतात. आता दुर्दैवानं आमच्याकडं तसं कोणच नाही, आम्ही एकटेच आहोत. आणि मला असं वाटलं की कुठलं तरी एक माध्यम समोर येईल आणि मग ते ॲग्रोनला स्पर्धक तयार होईल कोणीतरी, पण तसं कोणीच नाही केलं. कारण ह्याच्यामध्ये पैसे नाही आहेत साहेब, ॲग्रोवन चालवणं ह्याच्यामध्ये पैसे नाही आहेत, त्यामुळे शहाणे लोक ह्यात येत नाहीत. हे अभिजित पवार सरांचं हे सोशल आहे आणि आम्हाला सकाळचा सपोर्ट आहे, प्रिंटिंग वगैरे सगळं सकाळच्या ह्याच्यामध्ये होतं, सर्क्युलेशन तिथून होतं, म्हणून ॲग्रोवन चाललं आहे. नंतर इतरत्र या पद्धतीनं कोणी दैनिक काढायचं धाडस करणार, कारण याच्यात पैसे नाही आहे. तुम्ही बघितलं ॲग्रोवन, तुम्हाला प्रचंड जाहिराती वगैरे काही दिसणार नाही 16 पानांमध्ये, तर त्यातून फायद्यासाठी नाही आहे, हे सोशल कॉज म्हणून त्या पद्धतीनं हे वृत्तपत्र चालवलं जातं. आणि मला असं वाटतं की ते खूप मोठं आणि सातत्यानं आम्ही कंटेंट जो आहे तो आता विचारलाच प्रश्न की बदल काय करायचा, आम्ही सतत बदल 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 करत आलो. म्हणजे आम्हीच काही लोकांशी बोलत असतो, माहिती घेत असतो, काय द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे, तुम्हाला काय हवं आहे. तर त्यातून अनेक गोष्टी नव्या नव्या सुरू केल्या आम्ही. जर तुम्ही अंक बघितला तर दर आठवड्यातले प्रत्येक दिवशी वेगळं सेक्शन तुम्हाला दिसेल, तर ते सेक्शन केले आम्ही. म्हणजे क्लासिफिकेशन केलं. आधी सरसकट येत होतं, नंतर क्लासिफिकेशनकडे गेलो. महत्त्वाचे भाग कुठले आहेत, टेक्नोवन आहे, ॲग्रोमनी आहे, कृषीपूरक आहे, असे वेगवेगळे सेक्शन केले. तर दररोज वेगळा वेगळा कंटेंट आणि तो मग एकत्रित यायला लागला सगळा कंटेंट. ॲग्रो मार्केट आम्ही सुरू केलं, ॲग्रोमनी सुरू केलं. त्याच्यामधून मार्केटचं नॉलेज, म्हणजे कापूस सोयाबीनचा भाव त्याचं काय होणार, साखरेचं काय होणार, आणि या सगळ्या ह्याच्यातून राज्यभरात माझे बातमीदार तयार झाले. आता मुकुंद पिंगळे माझा इथं आहे, तो कांद्यातला एक्सपर्ट आहे. आता राजकीय पुढारीसुद्धा त्याला विचारतात कांद्याचं काय चाललं आहे म्हणून. म्हणजे हे जे आहे हे आम्ही बातमीदार तयार केले असेच. प्रत्येकजण आमच्याकडे साखरेतला अभ्यास करणारा माणूस आहे, द्राक्षावरचा अभ्यास करणारा माणूस आहे. कारण यात मीडियामध्ये असं कोणी तयार नाही ना आमच्याकडं, म्हणजे कुठंच तयार असा माणूस नाही की जो कांद्याचा अभ्यास असणारा पत्रकार मला पाहिजे, तर नाही मिळत, मलाच तयार करायला पाहिजे ना. तर हे लोक तसे तयार झाले आणि माझे सगळीकडचे बातमीदार, राज्यभरात जे बातमीदार ॲग्रोवनचे आहेत, प्रत्येक विषयातला एकजण एक्सपर्ट आहे. कापसावर कोणी लिहितं, कोणी केळीवर लिहितं, आणि त्याचा बारकाईने जागतिक अभ्यास आहे त्याचा. तुम्ही त्याच्याशी बोला, तुम्हाला जाणवेल. आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा, बिझनेस पेपरमध्ये येणार नाही एवढं उत्तम नॉलेज तुम्हाला दररोज ॲग्रोवनमध्ये मिळतं आणि 3 रुपयात मिळतं. ह्याच्यापेक्षा आणखीन काय देऊ शकतो, म्हणजे कुठलं वृत्तपत्र या पद्धतीने काम करते आज. साहित्यिकांच्या अँगलनं विचारतो. आज सकाळी संमेलनाध्यक्ष भानू काळे म्हणाले की साहित्यिकांचे 2 प्रकार आहे, एक लालित्यपूर्ण लेखन करणारे आणि विचारप्रधान लेखन करणारे. तर साहित्यिकांसाठी किती जागा असते आणि साहित्यिक घडवणं किंवा काय असं काही उपक्रम आपण करतो का, किंवा आपल्या माध्यमातून ॲग्रोवनच्या माध्यमातून साहित्यिक घडतात का? तुम्ही जर बघितलं तर ॲग्रोवनमधून ग्रामीण साहित्य इतकं येतं. दर रविवारी आम्ही तुम्ही जर 4 पानं असतात त्याच्यामध्ये मुलाखत असते, कविता, आम्ही एक चांगला फोटो, अर्धा पान फोटो देतो उत्तम. आता फोटोसुद्धा चांगले येत नाहीत कुठल्या पेपरला. दर रविवारी तुम्ही बघा एक अर्ध्या पानाचा छानपैकी फोटो असतो की जे बघितल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटतं. मुलाखत असते, एखादा ग्रामीण साहित्यिक सदर लिहितो. आता सह्याद्रीबरोबर आम्ही काम केलं आणि एक कर्ता शेतकरी जे आहे त्याचं सदर आम्ही सुरू केलं. सातत्यानं वेगळ्या प्रकारचा कंटेंट द्यायचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ऐश्वर्या पाटेकरचं आत्मकथन जे आत्मचरित्रात्मक कादंबरी त्याची जू जी आली, ते आधी ॲग्रोवनमधून त्यांनी सदर चालवलं. मी त्याला आग्रह केला, त्याला ज्यावेळी पुरस्कार मिळाला साहित्य अकादमीचा, तुलाच मी ज्ञानेश पाठवलं होतं त्यांच्याकडं, त्यावेळी पहिल्यांदा मुलाखत ॲग्रोवनमध्ये आली आणि राज्यभरातनं त्यांना फोन गेले ऐश्वर्याला. ऐश्वर्या आज नाही येऊ शकले, तर त्यांना इतका रिस्पॉन्स मिळाला. मी त्यांना मग नंतर विनंती केली, तुम्ही तुमचं जे आत्मचरित्र आहे तुम्ही लिहा, कारण तुम्ही खूप भोगलं आहे, शेतकरी कुटुंबात तुम्ही खूप भोगलं आहे, तुम्ही लिहा. तर त्या माणसाने लिहिलं आणि इतकं सुंदर प्रतिसाद मिळाला त्यांना. त्यांनी वही भरून वही ठेवली, दर रविवारी ते फोन घ्यायचे आणि नाव नंबर लिहून घ्यायचे. अर्धा 1-1 तास लोक बोलायचे त्यांच्याशी. इतकं सुंदर त्यांनी लिहिलं. आणि नंतर मग त्याची ती जू म्हणून कादंबरी आली. तर हे साहित्य घडवून, आणि दिवाळी अंकामध्ये आमच्या खूप ललित ग्रामीण असं जे साहित्य आहे ते सगळं दिवाळी अंकांमध्ये तुम्हाला दिसेल. रविवारी तर येतच. आता रविवारच्या कुठल्याही दैनिकांच्या पुरवण्या नाही राहिल्या, 1-2 दैनिकं सकाळ वगैरे सोडले तर बहुतेकांच्या पुरवण्या बंद झाल्या. ललित लेखन दैनिकांमधलं बंद झाले, जे ॲग्रोवनमध्ये तुम्हाला सातत्यानं येताना दिसतं. परत सह्याद्रीचं मी आवर्जून सांगेन, शिंदेसाहेबांचं काम खूप मोठं आहे, पण पहिल्यांदा शिंदेसाहेबांची सह्याद्रीची सक्सेस स्टोरी मला वाटते 7-8 वर्ष होऊन गेली असतील. 2015मध्ये पहिल्यांदा ॲग्रोवनमध्ये दिवाळी अंकात दिली आम्ही. ज्ञानेश आणि मंदार म्हणून माझे सहकारी त्यांनी दिली.
आणि राज्यभरात विलास शिंदे साहेबांचं कार्य आम्ही नेलं आणि त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना पुरस्कारसुद्धा देतो. स्मार्ट महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार. तर पहिला पुरस्कार राजे भोसले साहेबांनी आम्ही होतो, तो पहिला कार्यक्रम आम्ही पुण्यामध्ये केला बालगंधर्वला, खूप छान. ते महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी म्हणून पहिला पुरस्कार साहेबांना आम्ही विलास शिंदे साहेबांना त्यावेळी दिला. त्याच्यानंतर सह्याद्रीची वाटचाल कशी आहे त्याचं 1 वर्ष सदराची आपण मालिका चालवली आणि त्याच्यानंतरसुद्धा शिंदे साहेबांना स्वतः लिहायला सांगितलं की FPCनी कसं पद्धतीने काम केलं, तीसुद्धा मालिका आम्ही चालवली. हा जो कंटेंट आहे, हा जो आशय आहे, हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कुठलंही माध्यम करत नाही, जे आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. आणि असे अनेक लेखक आहेत. आता कृष्णात कदम जे आहेत, कृष्णात खोत सॉरी, तर त्यांना परवा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला रिंगण नावाच्या कादंबरीला. त्यांची पहिली मुलाखत ॲग्राऊंडमध्ये तुम्ही वाचली असेल, सुंदर मुलाखत आली. असं हे सुंदर चांगलं ग्रामीण भागाशी निगडीत तुम्हाला ॲग्राऊंडमध्ये हमखास वाचायला मिळतं. तर हे तुम्हाला इतरत्र कुठं वाचायला मिळतं असं मला वाटत नाही. सहमत आहे. म्हणजे मला आठवतं आहे अतुल देऊळगावकरांचं विश्वाचे अर्थ जे पुस्तक आलं आहे त्याची मालिका आधी ॲग्राऊंडमध्ये आली होती. पुन्हा सायलेंट स्प्रिंगबद्दलची जी लेखमाला झाली त्याचं एक पुस्तक, रॅचल कार्सनचं खूप छान पुस्तक तुम्हाला सगळ्यांना. रॅचल कार्सन ज्यांनी रासायनिक शेतीमध्ये किती त्याचे दुष्परिणाम आहेत त्याच्यावर पहिल्यांदा अमेरिकेमध्ये काम केलं आणि पुस्तक लिहिलं होतं सायलेंट स्प्रिंग म्हणून. तर त्याच्याविषयीची मालिका आम्ही ॲग्राऊंडमध्ये, कारण रॅचल कार्सन माहीत व्हायला पाहिजे ॲग्रोवनच्या वाचकांना, शेतकऱ्यांना, म्हणून ती मालिका आम्ही दिली. आम्ही काय करतो की ग्लोबल नॉलेजसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जगभरात काय चाललं आहे हे शेतकऱ्यांना आपल्या कळलं पाहिजे, ह्याची आम्हाला आस असते. आणि त्यातून आम्ही असा वेगळ्या प्रकारचा कंटेंट, चांगले लेखक त्यांच्याकडं लिहून घेणं, त्या ॲग्रोमध्ये आणणं, हे सातत्यानं आम्ही करीत असतो. सर, पत्रकारितेबद्दल जसं बोललं जातं की कृषी पत्रकारिता, तसं साहित्यामध्ये पण एक चूल आहे किंवा एक मांडलं जातं कृषी साहित्य किंवा शेती साहित्य. तर एकंदर आता आपलं हे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आहे, तर एकूणच शेतकरी साहित्य किंवा कृषी साहित्य याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा त्याच्यामध्ये जे चित्रण आहे शेतीचं किंवा वास्तवाचं, याच्याविषयी काय सांगाल? साहित्याचे तसे वेगवेगळे प्रवाह आलेले आहेत, पण साहित्य हे साहित्य असं मला वाटतं. कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की दया पवारांचं बलुतं आलं, त्याच्यानंतर मग दलित साहित्याची एक मोठी अगदी प्रवाही, म्हणजे अगदी मजबूत असा प्रवाह तयार झाला. खूप चांगलं, म्हणजे जबरदस्त चर्चा झाली. मला त्यावेळी आठवतं आम्ही लहान होतो, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या साहित्यावर इतकी चर्चा झाली. आणि दलित साहित्य हे नवीन अंग त्यातून आलं. नंतर विद्रोही चळवळ असेल, वेगळ्या चळवळी याच्यातून सुरू झाल्या. त्याचं कारण असं होतं की मुख्य प्रवाहातलं जे साहित्य होतं ते अभिजनांचं आणि शहरी वर्गाचं दुःख मांडणारं किंवा त्या पद्धतीने लिहिणारं, किंवा शेतीचं जर लिहिलं तरी अगदी ललित उत्तम, काहीतरी छान आहे, सुंदर आहे अशा पद्धतीने लिहिणारं असं साहित्य, गोडगोड असं ते होतं. आणि त्याच्यामध्ये हे जे घटक आहेत की जे गावकुसाच्या बाजूला आहेत, बाहेर आहेत, दुर्लक्षित आहेत, शोषित आहेत, त्यांना स्थान मिळत नव्हतं. म्हणून मग हे प्रवाह वेगळे झाले आणि मग त्यांनी मांडणी करायला सुरुवात केली वेगवेगळी. पण मला असं वाटतं की साहित्य म्हणून सगळं एकच आहे. आणि सकाळी मला आणखीन एक आवर्जून सांगायचं आहे, काळेसाहेबांनी सकाळी जो मुद्दा मांडला की आपण ललित साहित्याला साहित्य मानतो. ललित साहित्य म्हणजेच फक्त साहित्य का, तर नाही आहे. मला असं वाटतं की वैचारिक साहित्यसुद्धा साहित्य आहे. म्हणून महात्मा फुलेसुद्धा साहित्यिक आहेत मोठे, शरद जोशीसुद्धा साहित्यिक आहेत. मान्य करणार का नाही आपण? करायला पाहिजे ना, कारण ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, आनंद मिळतो, ज्ञान मिळतो. साहित्याची व्याख्या काय नेमकी व्याख्या करणं तसं कठीण आहे. पण हे आपल्याला काहीतरी समृद्धी, आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपल्याला आनंद मिळतो, आपल्या समाजाचं काहीतरी ज्याच्यातून भलं होतं, असं जे काही लिखाण आहे ते मला असं वाटतं की ते उत्तम साहित्य. मग त्याला वेगळी चूल, हे अमुक शेतकरी वेगळं, ते दलित वेगळं, विद्रोही वेगळं, असं हे प्रवाह मगाशी म्हटलं तसं अन्याय जो झाला त्या ह्याच्यातून हे प्रवाह वेगळे झाले. पण ठीक आहे, त्यानिमित्तानं चर्चा होते विशिष्ट साहित्याबद्दल, काही चांगल्या गोष्टी कानावर पडतात, लोकांना काही गोष्टी कळतात. तर मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट आहे. आणि दुसरं असं की मी त्याच्याही पलीकडे जाऊन असं म्हणेन की शब्दातनं जे तयार होतं त्याला साहित्य म्हणायचं का? कृतीतनं तयार होतं त्याला काय म्हणणार तुम्ही? कृतीतून काय तयार झालं जे शरद जोशी साहेबांना अपेक्षित होतं? कृतीतून काय तयार झालं? सह्याद्री फार्म उभं राहिलं. सह्याद्री फार्म काय? हे महाकाव्य आहे, महानाट्य आहे, महाकादंबरी आहे ना काहीतरी. हे बघितल्यानंतर आपल्या मनाची समृद्धी वाटते, आपल्याला काहीतरी वेगळा आनंद मिळतो. खूप नवीन काही बघितलं तर जगभरातलं ज्ञान इथं आहे. आता द्राक्षाची आरा व्हरायटी घ्या किंवा बाकीच्या कुठली गोष्टी घ्या, प्रोसेसिंग घ्या,
जगभरातली उत्तम टेक्नॉलॉजी या ठिकाणी आहे. हे बघितल्यानंतर आपल्याला आनंद होतो की नाही, वेगळं काहीतरी बघितल्याचं पाहिल्याचं समाधान होतं की नाही. देशात कुठं नाही ते इथं आहे. ही वेगळी साहित्यकृती आहे, ही शब्दांमधली नाही, ही कृतीची साहित्यकृती म्हणून आपण याला. तर हे असं मला असं वाटतं की भेद करण्यापेक्षा सगळ्यांनी प्रत्येकाला वाव मिळाला पाहिजे आणि प्रत्येक साहित्य प्रकार जो आहे तो पुढं आला पाहिजे. आणि अंतिम उद्देश काय असतं की लोकांपर्यंत आपले विषय मांडणं, पोचवणं, समस्या मांडणं, त्या लोकांच्या गळी उतरवणं, त्यांना त्या समस्येची ओळख करून देणं, हे अंतिम उद्दिष्ट असतं. आणि त्याला आनंदही देणं की काहीतरी चांगलं कळलं बाबा, खूप सुंदर, आणि मन माझं हेलावून गेलं, भारावून गेलो मी, हे त्याला कळणं हे महत्त्वाचं असतं ना त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की हा धागा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. म्हणजे साहित्यानं त्याची उपयोगिता महत्त्वाची, त्या समाजाला, शेतीला किती पुढं येतं. भाळेसाहेब मगाही तुम्ही तुमच्या भाषणात बोलत होते की नुसतं साहित्य असून उपयोगाचं नाही, तर त्याने काही बदल घडवला, परिवर्तन घडवलं तर त्याला अर्थ आहे. हां, हे सगळ्यात महत्त्वाचा तो मुद्दा आहे तुम्ही जो म्हटला ना. बऱ्याचदा हे कळत नाही लोकांना, आपण काय सांगतो हे महत्त्वाचं असतं, पण त्याच्यापेक्षा आपण ते कसं सांगतो खूप महत्त्वाचं असतं. जर आपल्याकडे शब्दकळा नसेल, शब्द भांडार नसेल, तर आपण मग तुटुपंजा ज्ञानावर काही फार फरक पडू शकत नाही. आणि मग ते जर उत्तम भाषेत लिहिलेलं नसेल तर पुढच्याच्या मनाची पकड ते घेत नाही, कितीही महत्त्वाची माहिती असू दे तुमच्याकडं. ते जर लालित्यपूर्ण उत्तम भाषेत, त्याला पटणाऱ्या भाषेत जर आपण लिहिलं नाही तर त्याच्या आतमध्ये, मनामध्ये उतरत नाही, त्याच्या मनात ठसत नाही ते. आणि त्याच्यासाठी एक मी जे सातत्यानं, म्हणजे आपलं वाचन असेल तर तुम्ही त्याबद्दल लिहू शकता, नसेल वाचन, जर आत नाही गेलं तर बाहेर काही येणार नाही. म्हणजे कचरा आत गेला तर कचराच बाहेर येणार ना, गार्बेज इन गार्बेज आउट म्हणतात तसं. उत्तम तुमचं वाचन असेल तर तुम्ही उत्तम लिहू शकता. आणि मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. आणि लेखन करताना एक सगळ्यात महत्त्वाचं मी सूत्र सांभाळायचा प्रयत्न करतो की वेगळे वेगळे शब्द जे कमी प्रचलित आहेत आणि प्रभावी आहेत तर त्यांचा वापर तुमच्या लिखाणामध्ये व्हायला पाहिजे. नाहीतर होतं कसं की तुम्ही घसरतं लिहित गेला घसरगुंडीसारखं, तर माणूस वाचत जातो, मग त्याला वाक्य सुरुवात करताना त्याला अंदाज येतो की शेवट काय असणार आहे वाक्याचा. तर तिथं जर तुम्ही त्याला चकमा दिला तर तो जागा होतो आणि मग तो जागरूकपणाने वाचतो. मला असं वाटतं की हे तुमच्या शैलीचं, लिखाणाचं वैशिष्ट्य असायला पाहिजे. हे झालं तर तुम्ही उत्तम लेखक घडू शकता. साहित्यिकांकडून अजून काय अपेक्षा आहे कृषी साहित्याच्या संदर्भात? अपेक्षा काय करू शकणार. आता प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं त्याला जे विषय कळतात, समजतात त्याबद्दल लिहित असतो. सकाळी मोठे साहेब बोलताना म्हणाले की अनुभव विश्व आपलं समृद्ध असलं पाहिजे. खूप महत्त्वाचा मुद्दा होता की हे महाराष्ट्रातच नाही होत, भारतीय साहित्यिक किंवा आपण एशियन कंट्रीजमध्ये, भारताचंच विशेषतः आपला अनुभव विश्व समृद्ध नसतं. म्हणजे जर आपण युरोप अमेरिकेत बघितलं तर तिथले अर्नेस्ट हेमिंगेसारखे लेखक घ्या का बाकीचे कुठलेही लेखक घ्या मोठे मोठे, इतकं वेगळ्या प्रकारचं आयुष्य ते जगले असतात. महायुद्धांमध्ये अनेक त्यांनी भाग घेतलेला असतो, वेगळ्या प्रकारची संघर्ष, आंदोलनं, ते सातत्याने देश बदलतात. आपण आपलं गाव सोडायला तयार नसतो, ते या देशातनं त्या देशात जायचे, तिथं काम केलं त्यांनी, तिथं संघर्ष केला, जगण्याचा प्रयत्न केला, लिहायचा प्रयत्न केला, नाटकं केली, सिनेमामध्ये काम केलं, 50 गोष्टी केल्या त्यांना. हे अनुभवाचं जे वैविध्य आहे ते आपल्या साहित्यिकांमध्ये मला असं वाटतं की त्याची कमतरता आहे. म्हणून जागतिक दर्जाच्या ज्या कृती घडल्या त्या या लोकांकडूनच घडल्या. तुम्ही बघा त्यांची जगभरातली हे जे मोठी साहित्यिक ज्यांना नोबेल मिळाले किंवा इतर पुरस्कार मानाचे मिळाले, ते सगळे जर तुम्ही बघितले, त्यांचं आयुष्य इतकं खडतर होतं, इतकं वाईट होतं, इतकं दारिद्र्यात जगले, काही खाल्लं, भीक मागितली, इथंपर्यंत सगळे. ऑस्कर वाईल्डसारखा तर नंतर भीक मागत मेला तो, म्हणजे त्याला ओळखलं सुद्धा नाही लोकांनी, ऑस्कर वाईल्ड होता हा. इतकं ते वैविध्यपूर्ण आयुष्य त्या माणसाने जगलं. आणि तो माणूस म्हणायचा काय, मग त्यांनी ज्यावेळी तो अमेरिकेला गेला आणि त्याला कस्टममध्ये एका ह्याने, मी माझ्या पुस्तकामध्ये पण त्याचा उल्लेख केला आहे की तुमच्याकडे डिक्लेअर करण्यासारखं काय आहे, तर त्याने सांगितलं की माझी बुद्धिमत्ता सोडून माझ्याकडे डिक्लेअर करण्यासारखं काहीच नाही आहे. तर हा जो माज आहे, तर हा माज यायला अनुभव विश्व मजबूत पाहिजे ना आपलं. तर ते मला असं वाटतं की तिथं आपण खूप कमी पडतो. आणि ह्या सगळे जॉर्ज ऑरवेल घ्या की ज्यानं 1984 सारखी कादंबरी लिहिली, तर हे किती भव्य आहे. म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे काय आयुष्य जगला तो, जे शिकारी केल्या, युद्धावर गेला, सरकारांच्या विरोधात उभा राहायला, काय 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 केलं. अनेक जण अशा पद्धतीचे युरोप अमेरिकेचे साहित्य घ्या, वैविध्यपूर्ण आयुष्य जगले, खूप सुंदर आयुष्य जगले.
आणि त्यातून जे आलं ते मग अस्सल होतं. मग त्याला जी शब्दकळा लाभली त्यांची ती अप्रतिम होती. म्हणजे त्यांचं त्या अर्नेस्ट हेमिंग्वे तर तो शब्दावर पैसे घेतात. त्या काळामध्ये एखादा लेख लिहायचा असेल तर शब्दावर 1000 शब्द असेल तर एका शब्दाला इतके पैसे असं त्या काळामध्ये. आणि तो तार करून लेख पाठवायचा, त्याचा खर्च तो संपादक हे करायचा, बेअर करायचा. म्हणजे इतकं वैभव त्या लोकांनी भोगलं. त्याचं कारण त्यांच्याकडे ते अस्सल होतं. मग ते मला असं वाटतं की आपण त्या अनुभवाच्या बाबतींमध्ये जे कमी पडतो तर त्याच्यावर थोडं आपल्याला जास्त का वैविध्यपूर्ण आयुष्य जगायला पाहिजे. आपण कसं कम्फर्ट झोनमध्ये राहतो आणि आपण कम्फर्ट झोनमधल्या आयुष्याला सोकावलेला असतो. ते छान आहे बा, कशाला जावा, ते आता आहे सोडून नोकरी, दुसरी नोकरी बदलत नाही लोक. म्हणजे आता मी पण दीर्घकाळ एका ठिकाणी केलं काम, पण आपल्याकडे ते गाव बदलत नाही. आपण गल्लीतनं बाहेर जायला तयार होत नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी जात नाही आपण. दिल्ली किंवा मुंबई, कलकत्ता ह्या शहरांमध्ये जावं, तिथं काही बघावं, आयुष्य अनुभव हे पण नाही करत आपण. असं असेल तर तुमच्याकडे अनुभव आहे ना, अनुभव नाही आले तर तुम्ही काय लिहिणार, नाही लिहू शकत. मग त्याच चक्रामध्ये ते शब्द वापरून काहीतरी आपण पाडत राहतो आणि ते मग उत्तम साहित्य असं आपल्याला वाटायला लागतं. तर ते काही उत्तम साहित्य नसतं, आपलं समाधान होतं, वाचणाऱ्याचं होत नाही. सर ती गर्दी खूप झाली बरं का. म्हणजे मी आता शेवटी तुमच्या वाचनवाटा पुस्तकाकडे येणार आहे, तुमच्या वाचनाबद्दलही विचारणार आहे. पण त्याच्या आधी एक शेवटचा प्रश्न, याच्या अगोदरचा प्रश्न की मर्यादित अनुभव विश्व आणि पुन्हा मर्यादित वाचन. म्हणजे अनेक चळवळीतले लोकसुद्धा बरं का ललित दादा किंवा अगदी साहित्यिकसुद्धा फारसं वाचत नाही किंवा खूप कमी वाचन असतं. तर वाचन तुम्ही काय सांगाल, म्हणजे साहित्यिकांनी किंवा शेतकऱ्यांनी वाचन किती महत्त्वाचं आहे, वाचन कसं केलं पाहिजे? नाही, तेच मी सांगत होतो की जोपर्यंत वाचनातनं माणूस घडतो यावर माझा विश्वास आहे. कारण मी स्वतः, माझा त्याचा अनुभव आहे आणि मी स्वतः वाचनातनं मोठा झालो आहे असं मला मानतो मी स्वतःला. कारण मी माझ्या आयुष्यातली, मी मध्ये फेसबुकला सुद्धा लिहिलं, माझ्या आयुष्यातली सुरुवात मी कामगार म्हणून केली आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ माझं गाव, राजू शेट्टी साहेबांचं गाव. तर तिथं कुलकर्णी ब्लॅक अँड डेकर म्हणून साखर कारखाना होता, म्हणजे पॉवर ड्रिल्स वगैरे बनवणारं कारखाना. तिथं वाइंडिंग मशीनवर मी ऑपरेटर म्हणून काम केलं सुरुवातीला. पण हे वैविध्यपूर्ण मगाशी म्हटलं, त्यातलं थोडं वैविध्यपूर्ण जगणं माझ्या वाट्याला आलं. आपल्याला माहिती आहे शेतकरी कुटुंबातलं जे दारिद्र्य, गरीब असते ते सगळीकडं होतं. पण मी वाचन सोडलं नाही आणि वैविध्यपूर्ण वाचन केलं, खूप वाचन केलं. आणि मग माझ्या सानिध्यात जे आले ते पण तशा पद्धतीचे लोक होते की ज्यांच्याशी चर्चा करावी. आणि मला असं वाटतं की वाचनातनं माणूस घडतो. तुम्ही लेखक होणार का नाही लांबची गोष्ट आहे, साहित्यिकाने होणार का नाही नंतरची गोष्ट आहे. पण माणूस घडायचा असेल तुम्हाला तर वाचन हे खूप अत्यावश्यक आहे. आणि जर तुम्ही उत्तम वाचक नसाल तर उत्तम माणूस घडू शकतो असं काही मला वाटत नाही. उत्तम वाचक तुम्ही असायलाच पाहिजे, खूप गोष्टी अनुभवल्या पाहिजेत. आणि ते असेल तर तुमच्याकडं सहनशीलता येते, एक प्रकारचं विवेकशील अशा पद्धतीची विचारपद्धती तुमची विकसित होते. हे फक्त वाचनामुळे होऊ शकतं असा माझा स्वतःचा तरी विश्वास आहे. कोणाचा विश्वास बसेल का नाही माहीत नाही मला, पण आम्ही सातत्यानं वाचतो किंवा ज्या लोकांशी बोलतो ते सगळे लोक, म्हणजे अगदी जे मोठे झाले लोक आहेत ते बघा तुम्ही, ते उत्तम वाचक असतात, खूप छान वाचतात ते आणि जगभरातली पुस्तकं वाचत असतात. ते फक्त आपल्या इथलं वाङ्मय नाही वाचत, जगभरातले वाचत असतात. आपण ते सांगत नाहीत सगळीकडं. अगदी पवारसाहेब जरी गेला, पवारसाहेबच्या दिल्लीच्या घरात गेला तर त्यांची ऑफिस जे छोटं आहे ते पूर्ण पुस्तकाने भरलेलं आहे. आपल्याला माहीतच नसतं हे वाचतात. यशवंतराव चव्हाण घ्या, किती वाचन होतं प्रचंड. त्यांचं ग्रंथालय, त्यांचं घर अजून कराडमधलं पूर्ण ग्रंथालयच आहे. हा विरंगुळा. तर हे सगळे लोक चांगलं वाचतात हो, आणि ते सांगत फिरत नाहीत मी हे वाचतो ते वाचतो, पण ते वाचत असतात. बाळासाहेब थोरात आपले, आत्ता नाव घेण्यासारखी नावं नाही राहिली. बाळासाहेब थोरात चांगलं वाचन आहे त्यांचं, कालच माझी त्यांची भेट झाली. हे लोक त्या वाचनातनं घडलेत. जो वाचतो तो मग असं बेताल बडबडत नाही. बघा तुम्ही, ज्याचं उत्तम वाचक आहे ना तो बेताल बडबड करणारा माणूस असत नाही. तो विचारपूर्वकच बोलतो आणि व्यवस्थितच बोलतो, मांडणी त्याच पद्धतीने करतो. तर मी वाचनवाटाचा आता उल्लेख केला, तर वाचनवाटा हे पुस्तकसुद्धा त्याचंच आहे. वाचनाची खूप आवड होती. आम्ही दरवर्षी ॲग्रोवनचा नवीन कंटेंट काय हे आम्ही ठरवत असतो. तर त्याची मीटिंग आमची होत असते वर्षाच्या शेवटी किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्ही बैठक घेतो आणि पुढच्या वर्षी काय काय नवीन आणता येईल याचं नियोजन करतो. त्यावेळी एका बैठकीमध्ये 2021मध्ये माझ्या सहकार्यानेच आग्रह धरला की आपण एक पुस्तकांवरचं सदर जागतिक ह्याच्यावरचं लिहायला पाहिजे आणि मग मीच लिहावं असं ते सगळ्यांनी आग्रह धरला.
म्हटलं ठीक आहे, आता वेळ मिळेल का नाही माहीत नव्हतं, कारण ते असं वरवरचं लिहिणं, दररोजचं काम सांभाळून करणं हे खूपच महत्त्वाचं हे होतं, कठीण होत जात होतं. पण म्हटलं ठीक आहे, सुरू तर करूया. मी नाही लिहिलं तर मग पुढचे बाकीचे सहकारी कोणतरी लिहितील. पण नंतर मी लिहायला सुरुवात केली. वॉल्डनवर पहिल्यांदा पहिला लेख लिहिला. इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला, म्हणजे फोन आणि हे राज्यभरातनं खूप चांगल्या पद्धतीच्या रिॲक्शन्स आल्या. आणि मग नंतर मी लिहायला सुरुवातच केली. दर रविवारी ते सुरू झालं सदर. आणि जगभरातली जी मी उत्तम पुस्तकं वाचली होती, मी मुद्दाम त्यात असं केलं की आपल्या शेतकऱ्यांना जगभरातलं उत्तम साहित्य माहिती व्हायला पाहिजे. म्हणून मग ही जी गाजलेली पुस्तकं, पण जी मराठीत आलीत भाषांतरित होऊन, म्हणजे शेतकऱ्याला ती वाचणं सोपं जाईल, तर त्या पुस्तकांवर मी लिहिलं ती मालिका. आणि वर्षभरामध्ये अमेरिकेतले असतील, आशिया खंडातले असतील किंवा युरोपमधले असेल, हे सगळ्या साहित्यिक युद्ध साहित्य आहे. त्याच्यामध्ये प्रेमावरच्या गोष्टी आहेत, मानसशास्त्रावरचे माझा आवडीचा विषय, त्याच्यावरचे विषय आहेत. हे सगळ्यांवर लिखाण लिहिलं आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. म्हणजे अगदी मागाशी म्हणतात बाळासाहेब थोरात सातत्यानं फोन करायचे की आमचे प्रतापराव पवार फोन करून आवर्जून सांगायचे. खूप वेगळ्या वेगळ्या लोकांनी त्या पद्धतीने सांगितलं की हे भावलं. पण त्यासाठी कष्ट मात्र प्रचंड करायला लागले, कारण मी रात्री 2-2 वाजेपर्यंत बसून त्याचे सगळे संदर्भ, मस्त पुस्तकाची माहिती देणं एवढं नाही केलं मी. ते पुस्तकाची स्टोरी हा एक पार्ट, पण त्यातलं उत्तम काय, चांगलं काय, ते लेखकाचं आयुष्य काय, तो कसं जगला, कशा पद्धतीने तो या पुस्तकापर्यंत पोहोचला, त्याला कल्पना कशी सुचली, त्याच्यावर नंतर कुठले सिनेमा आले, त्याच्यावर वाद झाला काय, त्याला कुठले पुरस्कार मिळाले, हे सगळं मी सर्च केलं आणि मग त्या पद्धतीनं लिहायला सुरुवात केली. म्हणून ते मग रसग्रहणात्मक असं, म्हणजे समीक्षा नव्हती ती, मी काही समीक्षक नाही आहे, पण रसग्रहणात्मक अशा स्वरूपाचं ते लिखाण होतं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मग नंतर त्याचं पुस्तक रूपात हे झालं, वाचनवाटा म्हणून ते पुस्तक आलं. आणि किशोर कदमच्या हस्ते गेल्या वर्षी जूनमध्येच त्याचं प्रकाशन झालं आणि चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मला असं वाटतं की वाचणाऱ्यांनी लिहायला पाहिजे. आणि आपल्याकडं या अशा प्रकारच्या पुस्तकांची कमतरता आहे. शरद जोशी साहेबांनी हे लिहिलं होतं, जग बदलणारी पुस्तकं, तुम्हाला माहिती असेल तर. बुक ऑन बुक्स, म्हणजे हे जे प्रकार आहे हा युरोप अमेरिकेत मोठा आहे. म्हणजे पुस्तकांवरचं पुस्तक आपल्याकडे कमी आहे, आपल्याकडे कोणी लिहित नाही. व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलं होतं, अशी माणसं अशी साहसं, पण असं सातत्यानं कोणी त्याच्यामध्ये काम केलं नाही. आता ग्रंथ म्हणून आणखीन एक चांगलं पुस्तक आलं आहे. अतुल देऊळगावकरांनी एक पुस्तक ग्रंथांची द्वारे म्हणून लिहिले. असे आता मात्र विलास खोलेंची काही पुस्तकं याविषयीचं आहे. आता अलीकडं हा ट्रेंड मराठीमध्ये यायला लागला आहे. त्याच्यामुळे होतं आहे काय की उत्तम जगातलं पुस्तक आहे ते मला वाचणं शक्य नाही आहे, पण मी त्याचं सार एका लेखामध्ये मला वाचायला मिळते, ही आनंदाची गोष्ट आहे. ते पुस्तक कळतं आपल्याला त्या लेखामुळं. तर हा ट्रेंड आत्ता मराठीत यायला लागला आहे. मला असं वाटतं की तो आता इथून पुढच्या काळात आणखी सशक्त होऊ शकेल. तसे आता लगेच नाही सांगता येणार. लिहायची इच्छा खूप आहे, पण नाही होत, कारण मी बघितलं प्रयत्न करून. आणि मग उगीच काहीतरी टाकणं नाही मला पटत. म्हणजे काहीतरी लिहायचं आहे म्हणून लिहून टाका, कॉलम भरायचं आहे लिहून टाका काहीतरी, असं नाही पटत. मग लिहिलं तर तुम्ही पूर्ण अगदी बांधीव आणि उत्तम पद्धतीनं अभ्यास करून वरवरचं काही नाही लिहायचं, छानच लिहायचं, सखोल लिहायचं, असा माझा प्रयत्न असतो. आता बघू, म्हणजे पुढच्या काळामध्ये असं काही आणखी संधी मिळाली तर लिहायचा प्रयत्न नक्की राहील. पण या निमित्तानं एक नक्की सांगेन की वाचन आपल्याला समृद्ध करतं, जगणं आपलं समृद्ध करतं. तुमच्याकडे पैसे आहेत का नाही आहेत काही मॅटर नाही करत. तुमच्याकडे काय घरात ददात आहे काय नाही. मी रात्र रॉकेलच्या चिमणीत मी पुस्तक वाचायचो. एक दिवसाला एक पुस्तक संपवायचं मी त्या वयात, शाळेचं असताना दिवसाला एक संपवायचं आणि दुसऱ्या संकाळी संध्याकाळी जाऊन लायब्ररीत बदलायचं पुस्तक. दप्तर टाकलं की जाऊन शाळेत लायब्ररीत जायचं, पुस्तक घेऊन यायचं, वाचत बसायचं 12पर्यंत रात्री चिमणीच्या प्रकाशात त्या रॉकेलच्या. त्यातला जो आनंद आहे तो कशात नाही मिळत. म्हणजे बाकीचं ठीक आहे, सिनेमा ह्या त्या गोष्टी आहेत, वेगवेगळे कलेचे प्रकार आहेत, साहित्याचे प्रकार आहेत, पण ह्यात जो आनंद आहे वाचनाचा, आपल्यापुढे एक असं विचार विश्व तयार होतं, म्हणजे चित्रपटच आपल्या मनामध्ये तयार होतो. त्यामुळं तुम्ही बघा की चांगल्या जी पुस्तकं आहेत, उत्तम पुस्तकं आहेत, त्याच्यावर तयार झालेले सगळे सिनेमे चांगले नाही आहेत. तुम्ही बनगरवाडी वाचला असेल आणि बनगरवाडी सिनेमा बघितला तर तुमचा भ्रमनिरास होतो. सिनेमा नाही बघितला, बघू नये सिनेमा. बनगरवाडी वाचलेलं चांगलं, त्या तुमच्या डोळ्यापुढे जे तयार होतं ते सिनेमामध्ये तुम्हाला नाही दिसणार. पण त्याच्या उलट इंग्रजीमध्ये असे काही उत्तम चित्रपटकार आहेत की इंग्रजीमध्ये अनेक सुंदर सिनेमे म्हणजे
ठीक आहे, बरी साहित्यकृती होती, त्याच्यावर खूप चांगले सिनेमे तयार झाले इंग्रजीमध्ये. तर ब्रिजेस ऑन मॅडिसन काउंटी नावाचा सिनेमा आहे, अप्रतिम सिनेमा आहे, त्याच्यावर मी लिहिलं होतं त्या पुस्तकावर. तर ते ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी तर ते आहे, किंवा द रीडर तुम्ही बघा, मराठीमध्ये पुस्तक पण आहे, लिटल वुमन मी बघितलंय. हो, द रीडर अप्रतिम सिनेमा आहे, केट विन्सलेट त्याच्यामध्ये आहे. हा सुद्धा कलेचा प्रकार आहे, तुम्ही वाचता आणि त्याच्यानंतर सिनेमा बघता. त्यांनी अप्रतिम केले, त्यांनी कुठेही तडजोड नाही केली, सुंदर सिनेमा केले दोन्ही सिनेमे. अनेक सिनेमे असे या पद्धतीचे चांगले तुम्हाला इंग्रजीमध्ये दिसतात. मराठीमध्ये तसे सिनेमे किंवा हिंदीमध्ये सुद्धा असे एखाद्या साहित्यकृतीवरचा खूप छान पिक्चर आला आहे असं तुम्हाला अभावानं दिसेल. कारण ती साहित्यकाकडची जी लेखणीची ताकद आहे ती पडद्यावर आणणं हे खूप मोठं आव्हान आहे. आता गांधीसारखा अपवाद आहे त्याला, गांधी म्हणजे अप्रतिमच केली त्यांनी. म्हणजे जी गांधी जी वाचतो ते प्रत्यक्षात आपल्याला आपण भारावून जातो रिचर्ड ॲटनबरोचा गांधी बघितल्यानंतर. तर मला असं वाटतं की प्रकार कुठला मॅटर नाही, वाचा किंवा उत्तम सिनेमे बघा, छान संगीत ऐका, हे सगळे साहित्याचे प्रकार आहेत ना, फक्त प्लॅटफॉर्म वेगळा वेगळा आहे. मला असं वाटतं की हे सगळे प्लॅटफॉर्म आपण प्रत्येकाने वाचायला तर आपल्याला खूप समृद्ध करतात, जगणं समृद्ध करतात. मग तुम्ही आजूबाजूची माणसं तुम्हाला ओळखता येतात, त्यांच्याशी शांतपणे वागता येतं. किती उर्मट उद्धट माणूस झाला तरी शांतपणे तुम्हाला त्याच्याशी वागता येतं, डील करता येतं, त्याला मॅनेज करता येतं. तर ह्या गोष्टी, आणि तुम्हाला लीडर व्हायचं असेल तर हे आवश्यक आहे. लीडरकडे हे गुण असायला पाहिजेत, नाहीतर तुम्ही टीम हँडल नाही करू शकत. तुम्ही जर सतत चिडत आरडाओरडा करत बसला तर तुम्ही तुमच्याकडे जे कार्य आहे ते कधी सिद्धीला तुम्ही नेऊ शकत नाही. मला असं वाटतं की हे तुमच्याकडं कौशल्य असायला पाहिजे, आणि ते कौशल्य वाचनात नाही ते असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. अधिक विचारल्याशिवाय राहत नाही की सोशल मीडियावर भरपूर वेळ जातो, व्हॉट्सॲप, फेसबुक, आणि शिवाय तुमची इतर व्याप पण, म्हणजे तुम्हाला पण सोशल मीडियाचा काही अनुभव तो घ्यावा लागतोच कामाचा भाग म्हणून. तर कसा वेळ काढता वाचनाला? थोडं दररोज संध्याकाळी मी आता वृत्तपत्रांमध्ये रात्रपाळी केलेला माणूस आहे. म्हणजे पहिलं पान म्हणजे सकाळमध्ये मी जवळजवळ 15 वर्ष आधी काम केलं, त्यामुळे रात्रपाळी सातत्यानं काम करायला लागायचं. त्यामुळे रात्री 2 वाजेपर्यंत तरी जागायला लागायचं. आणि ते मी आता ॲग्रोनमध्ये आलो, ॲग्रोनचं काम दिवसा चालतं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ॲग्रोनची पानं दिली जातात. पण माझं बॉडी क्लॉक बदललं आहे, म्हणजे रात्री झोप नाही लागत मला. तर त्यामुळं किती जरी हे दिवसाचं काम असलं तरी मी संध्याकाळी मग वेळ काढतो, आणि सिनेमा असेल चांगला तर तो बघायचा प्रयत्न करतो. नेटफ्लिक्स किंवा चांगले माध्यम आता आलेले आहेत, जगभरातले सिनेमे उत्तम तुम्हाला बघता येतात. आणि मग झोपण्याच्या आधी थोडं तरी वाचल्याशिवाय मला झोप लागत नाही. किंवा उत्तम पुस्तक असेल तर मी 4-8 दिवसामध्ये वाचून संपवण्याचा प्रयत्न करतो. एक वाचनाला शिस्त आणणं वगैरे असं म्हणतात लोक, पण मला काही अशी काही शिस्त अजून नाही आणता आली. जे आवडेल, ज्या पद्धतीचं आवडेल ते सगळं वाचायचा प्रयत्न करतो. आणि वाचनाची एक पद्धत असते, जे आपण ज्यावेळी तरुण असतो त्यावेळी आपल्याला कविता आवडते, मग नंतर आपण कथेकडे वळतो, मग कादंबरीकडे वळतो, मग आत्मचरित्र, आणि त्याच्यानंतर मग काही लोक अध्यात्माकडे वळतात आणि मग आध्यात्मिक ग्रंथ वाचायला लागतात. तर मी हे सगळ्या प्रकारचं सरमिसर सगळं वाचलेलं आहे आणि अजूनही वाचतो. जे आवडतं ते वाचत असतो. उत्तम पुस्तकं आणतो, माझ्या स्वतःकडं चांगला ग्रंथसंग्रह घरी आहे, बाहेरनं पण पुस्तकं लायब्ररीतून पण घेत असतो आणि वाचतो. फक्त आता होते असं की बऱ्याचदा पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचावं असं वाटतं सुरुवातीला. नंतर आता अशी काही पुस्तकं आहेत की आपण अधूनमधून चाळलं आणि काही आदलंमधलं वाचत गेलो तर त्या पुस्तकाचा आवाका लक्षात होतो. सगळं पुस्तक वाचायची गरज नसते. वाचनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर त्यातली ही एक पद्धत आहे की तुम्ही जर पुस्तक एखादं नसेल त्या इतका वेळ देण्याच्या पात्रतेचं, तुम्ही वरवर चाळूनसुद्धा त्याचा विषय, त्यात काय म्हणायचं आहे लेखकाला, त्याचं सगळं आकलन तुम्हाला होऊ शकतं. तर असं सुद्धा वाचन करता येतं. आणि काही पुस्तकं मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचावी लागतात, ती वाचतोच. आणि काही पुस्तकं अशी असतात की परत परत वाचावी वाटतात. उदाहरणार्थ वॉल्डन, मराठीमध्ये खूप सुंदर वॉल्डन आलेलं आहे हेनरी डेव्हिड थोरचं. ती पुस्तकं किती आधेमध्ये आठवण आली की परत तुम्हाला वाचतात. किंवा मिलिंद बोकिलांची पुस्तकं आहेत, खूप सुंदर पुस्तकं आहेत. रणदुर्ग असू द्या किंवा समुद्र असू द्या, किंवा ही खूप छान पुस्तकं आहेत. तर ही पुस्तकं मी परत परत वाचतो हे. आणि कसं आहे, सुरुवातीला मी बाबा कदम वाचायचो. बाबा कदम आमचे कोल्हापूरचे, तुमच्यातल्या बऱ्याच जणी वाचलं असेल. खूप रंजक असं. आता ताणतणाव येतो ना, कामाचा खूप ताणतणाव. आता मी आधीमध्ये बाबा कदम वाचायला सुरुवात केली परत, म्हणजे परत मी पहिला इथेच गेलो आहे. पण ठीक आहे, आनंद मिळते आपल्याला, म्हणजे तेवढा ताण हलका होतो. पुरेसा आहे तेवढं माझ्या दृष्टीने. सुंदर.
म्हणजे मला वाटतं आता आपण समारोपाकडे यायला हरकत नाही. पत्रकारितेपासून सुरुवात केली, कृषी साहित्य, नंतर आपण वाचनानं आपण कसं समृद्ध होऊ शकतो. सरांनी त्यांचे स्वतःचे अनुभव खूप मनापासून भरभरून बोलले आणि खूप छान अशी संध्याकाळ आजची आपल्या सगळ्यांनाही अनुभवायला आली असेल, आपल्यालाही बरंच काही मिळालं असेल. तर सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.